तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दुर्गीने चारुलतावर हात उगारलेला असतो आणि त्यामुळे घरातील सगळेच जण दुर्गीवर खूप चिडलेले असतात. पण दुर्गी स्वतःची चूक मान्य करत नाही. उलट ती कांगावा करत म्हणत असते की याच बाईने मला उकसवलं. आणि ते ऐकून आजी म्हणतात की दुर्गे, तू खोटं बोलू नको, मी सगळं काही माझ्या डोळ्यांनी बघितलं. उलट तूच भांडण उकरून काढली, त्या तर काहीच बोलल्या नाही. आणि ते ऐकून दुर्गी घाबरते. पण तरीसुद्धा ती खोटं बोलतच राहते. आणि मग चंचीसुद्धा म्हणत असते की खरं तर मला खीर खायची होती म्हणून आम्ही इथे आलो, पण इथे खीरच नव्हती. आणि त्यावर आजी म्हणतात की उगाच खोटं बोलू नको, खीर होती. पण या दुर्गीने मुद्दाम खीर सांडवली. आणि मग ती चारुलता मॅडमसोबतच वाद घालू लागली. आणि ते ऐकून अधिपती दुर्गीवर आणि चंचीवर अजूनच चिडतो. मात्र दुर्गी काही गप्प बसत नाही. उलट ते आजींना म्हणत असते की तू कशाला या बाईची बाजू घेतेस? तुला काय वाटलं, जर तू या बाईची बाजू घेतली तर ती तुला या घरात ठेवून घेणार आहे का? तर तसं अजिबात होणार नाहीये. ही बाई आपल्या ताईची जागा घ्यायला बघते. आणि म्हणूनच मला तिचा खूप राग येतोय. आणि त्यावेळी अधिपती म्हणतो की मावशी, तुला हे सगळं बोलण्याचा काही अधिकार नाहीये. पण दुर्गी काही गप्प बसत नाही. आणि मग त्यांचा हा वाद वाढतच जातो. अक्षरासुद्धा दुर्गीला म्हणत असते की आज तुम्ही जे काही वागलात ना, ते खूप चुकीचं आहे. मात्र दुर्गीला तिची चूक मान्यच नसते. अधिपतीसुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि चारुलताची माफी मागायला सांगतो. पण दुर्गी स्पष्टपणे नकारच देते. तर दुसरीकडे इरा आणि विद्याताई अक्षराबद्दल आणि तिच्या घराबद्दलच बोलत असतात. इरा म्हणत असते की त्या दिवशी तुम्ही मला ओरडलेत खरं, पण खरं तर त्या भुवनेश्वरी मॅडममध्ये आणि चारुलता मॅडममध्ये किती साम्य आहे ना. आणि त्यावर विद्याताईसुद्धा म्हणतात की हो ना, आधी तर मला त्यांना बघून खूप आश्चर्य वाटलं, त्यांच्यात खरंच खूप साम्य आहे. तर इरा म्हणत असते की त्या चारुलता मॅडम परत आल्यामुळे त्यांच्या घरातील सगळं इक्वेशनच बदललं असेल ना. तर विद्याताई म्हणतात की नाही ग, त्या दिवशी आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना, सगळं किती छान सुरू होतं. त्यावर इरा म्हणते की हो आई, पण तू विचार कर, जर भुवनेश्वरी मॅडमसुद्धा परत आल्या तर मग त्या दोघीजणी एका घरात कशा राहतील? आणि ते ऐकून विद्याताईसुद्धा काळजीत पडतात. दुसरीकडे अधिपती दुर्गीला म्हणत असतो की काही झालं तरी या घरात बाई माणसावर हात उगारायचा नाही. ही आईसाहेबांची शिस्त आहे आणि आईसाहेबांची शिस्त मोडायची तुझी हिंमत कशी झाली? पण दुर्गी रडत नाटक करत म्हणत असते की अधिपती, तुम्हाला का कळत नाही आहे की ही बाई माझ्या ताईची जागा घ्यायचा प्रयत्न करते, तुमच्या आईसाहेबांची जागा घेण्याचा प्रयत्न करते, आणि म्हणूनच मी तिला वठणीवर आणत होते. पण अधिपती दुर्गीचं काही बोलणं ऐकून घेतच नसतो. तो म्हणत असतो की आमच्या आईसाहेबांची शिस्त कोणीही मोडायची नाही. तर दुसरीकडे इरा आणि विद्याताई अजूनही चारुलता आणि भुवनेश्वरीबद्दलच बोलत असतात. इरा म्हणत असते की काही झालं तरी एका म्यानात दोन तलवारी नाही राहू शकत. मग एकाच घरात चारुलता मॅडम आणि त्या भुवनेश्वरी मॅडम कशा राहतील? आणि त्या दोघींचा स्वभाव किती विरुद्ध आहे. तर विद्याताई म्हणतात की अगदी खरं आहे, एक चंद्र तर दुसरी सूर्य आहे. तर इरा म्हणत असते की मग तेच तर बोलतीये ना मी. त्या भुवनेश्वरी मॅडम खूप कडक शिस्तीच्या आहेत. चारुलता मॅडमचा त्यांच्या पुढे निभाव लागणार नाही. तर दुसरीकडे अधिपती दुर्गीला सांगत असतो की तू यांची माफी माग. एक गोष्ट विसरू नको की जरी मी यांना आईसाहेब म्हणत नसलो तरी त्यांनी मला जन्म दिलाय. पण दुर्गी काही ऐकायला तयारच नसते. अक्षरासुद्धा तिला समजावते, पण दुर्गी माफी मागत नाही. उलट तिने जे काही केलं तेच कसं बरोबर आहे हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे विद्याताई इराला म्हणत असतात की जरी अधिपती चारुलता मॅडमला आई मानत नसले तरीही लवकरच ते आई मानतील, मला खात्री आहे. कारण शेवटी त्यांच्यात रक्ताचं नातं आहे आणि वळणाचं पाणी वळणावर जाणारच ना गं. तर इकडे घरातील वाढत चाललेला वाद बघून शेवटी चारुलताच म्हणते की अधिपती जाऊ दे, आपण हे सगळं सोडून देऊयात आणि त्यांना माफ करूयात. मात्र अधिपती म्हणत असतो की नाही, मी हिला इतक्या सहजासहजी माफ करणार नाही. हिने या घरची शिस्त मोडली आहे आणि तिला माफी तर मागावीच लागेल आणि शिक्षासुद्धा भोगावी लागेल. पण चारुलता म्हणत असते की घरातील वादामध्ये कशाला आपण कोणाला शिक्षा द्यायची. मात्र कोणीही चारुलताचं ऐकून घेत नाही. आजीसुद्धा म्हणतात की चारुलता मॅडम, तुम्ही या दुर्गीला ओळखत नाही, शिक्षा दिल्याशिवाय तिची अक्कल ठिकाण्यावर यायची नाही. आणि ते ऐकून चारुलता मॅडम म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. आणि ती तेथून निघून जाते.
तर अधिपती दुर्गेला म्हणत असतो की जरी त्यांनी तुला माफ केलं असलं ना तरी आम्ही तुला माफ केलं नाही एवढं लक्षात ठेव. पुन्हा जर त्यांच्याकडे बोट जरी दाखवलं ना तर गाठ माझ्याशी आहे. आणि ते ऐकून दुर्गे रडतच म्हणते की अधिपती अहो मी तर तुमची बाजू घेऊन बोलत होते ना, मग तुम्ही असं का वागताय. तर अधिपती म्हणत असतो की पुन्हा या घरात असं होता कामा नये, नाहीतर मग मी तुला या घराबाहेर काढेल. आणि ते ऐकून चंची पटकन दुर्गेला तेथून घेऊन जाते. अधिपतीसुद्धा तेथून निघून जातो, पण त्याने आज फायनली चारुलताची बाजू घेतलेली असते. त्यामुळे अक्षरा आणि चारुहास सरांना खूप आनंद होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षरा चारुहास सरांना सांगत असते की अधिपती आता लवकरच आईंचा आई म्हणून स्वीकार करतील. मात्र दुसरीकडे चारुलता घर सोडून जाण्यासाठी बॅग भरत असते आणि ते बघून अक्षरा घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.